हाय नमस्कार मित्रांनो, आज नवीन व्लॉग आहे आणि नवीन जागेवर आलो आहेत. आजचा विशेष दिन आहे आणि या विशेष दिनी आपल्यासोबत आहेत द ग्रेट टीचर आणि ग्रेट व्यक्तिमत्व पाकीजा मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज त्यांच्यासोबत भेट झाली आहे. निमित्त होतं सन्मान कर्तृत्वाचा 2024 या पुरस्कार सोहळ्यामध्ये आम्ही आलो आहेत आणि त्यांनाही पुरस्कार मिळाला आहे आणि मलाही पुरस्कार मिळाला आहे आणि त्यानिमित्ताने आमची भेट झाली आहे. विशेष करून आम्ही दोघं एकाच गावाचे आहोत. शिरोड हे आमचं गाव आहे आणि माहेराची माणसं आहोत आणि त्या आमच्या भगिनी आहेत असं म्हणायला मला हरकत वाटणार नाही. मॅडम 2 शब्द आपल्यासाठी बोलतील. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज मला सुद्धा सरांना भेटून खूप आनंद झाला. शेवटी माहेरच असतं आणि आजचा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमीमध्ये आहे तो पुरस्कार. म्हणून राष्ट्रपती पुरस्कारापेक्षा सुद्धा हा सन्मान मला आज खूप आनंदाचा आहे. आतापर्यंत जेवढे काही मी पुरस्कार घेतलेले आहेत ते सगळं काही पुरस्कार मी माझ्या या मातृभूमीला कर्मभूमीला अर्पित करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरोखर एखादं काम करत असताना मिळालेला पुरस्कार हा आपल्यासाठी फार मोठी गोष्ट असते आणि पुरस्कार मिळाल्याने त्या व्यक्तीला काम करण्याची नवी उमेद मिळते आणि नवीन जिद्दीने तो व्यक्ती काम करतो. सोबत सुवर्णा आहे. सुवर्णालाही अनेक ठिकाणी पुरस्कार मिळतात, कारण तीही सामाजिकदृष्ट्या समाजामध्ये खूप चांगलं काम करते. आणि मॅडमांचे मिस्टर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आज मला खूप आनंद झाला, कारण आजपर्यंत फक्त नाव ऐकून होतं मी. फेसबुकवर आमची मैत्री होती, पण प्रॉपर शिरूरचे असल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि एक चांगली आमची मैत्री झाली. निश्चितच सर. आणि मला त्यांना भेटून विशेष आनंद झाला, कारण नुसतं नाव ऐकून होतो एकमेकांचं, परंतु प्रत्यक्ष भेटून वेगळा आनंद असतो. एवढंच बोलतो आणि धन्यवाद मित्रांनो. निमित्त होतं एका छान अशा समारंभाचं आणि तो समारंभ म्हणजे महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या माध्यमातून शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील आमशादादा पाडवी यांच्याकडून आम्हाला सन्मानित करण्यात आलं. सन्मानचिन्ह देऊन पुरस्कार प्राप्त झाला. त्या दरम्यान आम्हाला धुळे ग्रामीणचे आमदार आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या समवेत फोटो क्लिक करण्याची संधी मिळाली, त्यांच्याशी गप्पा करण्याची संधी मिळाली. आणि विशेष करून आमच्या शिरोडच्या आदर्श कन्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाकीजा पटेल मॅडम यांच्याशी सुद्धा यांच्या समवेत आम्हाला राहायला मिळालं, त्यांच्याशी गप्पा करायला मिळाल्यात. संजय मामा सोनार राज्याचे समन्वयक जुनी पेन्शन संघटनेचे, तेही ग्रेट व्यक्तिमत्व आहे. आणि विशेष म्हणजे पाकीजा पटेल मॅडम यांच्या समवेत त्या ठिकाणी खरोखर मला गप्पा करून अतिशय छान वाटलं, कारण त्या माझ्याच गावच्या असल्याने आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त असल्याने खरंच माझ्या दृष्टीने त्या ग्रेट आहेत, ग्रेट व्यक्तिमत्व आहे. कारण त्या खरोखर एक चांगल्या शिक्षिका आहेत. त्यांचे मिस्टरही शिक्षक आहेत आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत काही फोटो क्लिक करत असताना शुभांगीताई पाटील यांचे मिस्टर ग्रेट व्यक्तिमत्व वकील आहेत. शुभांगीताई स्वतः एकदम ग्रेट व्यक्ती आहेत. आपलं चॅनल पाहत राहा, लाईक करत राहा आणि सबस्क्राईब होत राहा. धन्यवाद. बाय.